प्रियंका मॅम स्क्रीन दिसते. हा सर दिसते. सो प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण एक ग्राफ बघितला होता विच इज फनल चार्ट, राईट. आज आपण दोन बघणार आहेत, एक तर स्कॅटर्ड प्लॉट चार्ट अँड देन त्यासोबतच वॉटरफॉल चार्ट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे ऑलरेडी सेल्सचा डेटा आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, गेट डेटा मध्ये जायचं आहे, एक्सेल वर्कबुक घ्यायचं आहे. आता तुम्हाला जे डेटा मी दिलाय त्याच्यामध्ये हा डेटा पूर्ण अवेलेबल आहे, ज्याच्यामधनं आपल्याला फर्स्ट तर घ्यायचं आहे वॉटरफॉल चार्ट, राईट. कुठे गेलं वॉटरफॉल? हा, पण गेलं आपण. यांना काही क्लीन वगैरे करायची गरज नाही आहे. डायरेक्टली यांना तुम्ही पॉवर BI मध्ये घेऊ शकता, लोड करून. वॉटरफॉल चार्ट घेतला इथे मी. आता बेसिकली वॉटरफॉल चार्ट काय रिप्रेझेंट करतो ना, की जेव्हा तुमचा डेटा कधी कधी बघा, एक सेम गोष्टीचा समजा तुम्ही 5 प्रोडक्ट सेल करता, त्या 5 प्रोडक्ट मध्ये कशाची त्याच्यामध्ये समजा तुमच्याकडे स्टेटसेस आहेत की कोणता प्रोडक्ट डिलिव्हर झालाय, कोणता शिफ्ट झालाय, जस्ट कोणता अजून डिलिव्हरी वेटिंग वरती आहे. तर त्यांचे स्टेटस जेव्हा तुम्हाला बघायचे असतात ना, त्यावेळेला आपण वॉटरफॉल चार्टचा यूज करू शकतो. आता बेसिकली ते कसं करणार, तर इकडे ही जी शीट पण ऑन केली आपण, त्याच्यातनं मी फर्स्ट तर तुम्हाला डेटा एक्सप्लेन करतो. टेबल व्ह्यू मध्ये जाऊन माझ्याकडे दोन आहेत, एक तर मेंबर ऑफ स्टेट्स दिलेले आहेत तिथे, अँड देन त्यानंतर त्यांची पॉप्युलेशन दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं दिलंय की लाईक जे जे स्टेट्स आहेत त्यांची पॉप्युलेशन वाईज आपल्याला तिकडे डेटामध्ये बघायचं आहे की कसा पॉप्युलेशन इन्क्रीज झालाय की डिक्रीज झालं. ठीक आहे. सो बेसिक एक क्रिएट करून दाखवतो मी तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल स्टेट जाणार आपल्या कॅटेगरीज मध्ये अँड पॉप्युलेशन आपली जाणार वाय एक्सेस मध्ये. सो हे एक बेसिक वॉटरफॉल चार्ट क्रिएट झाला. याच्यामध्ये अजून व्हेरियंट्स नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिसतंय की लाईक पॉप्युलेशन इन्क्रीज बाय युनायटेड किंगडम, जर्मनी वगैरे हे जे स्टेट्स आहेत इकडून इन्क्रीज होत झालाय अँड देन इकडे डिक्रीज होत गेलाय. ओके. देन टोटल मध्ये ब्ल्यू लाईन मध्ये दाखवते आपल्याला त्यांचे टोटल. इथे तुम्हाला इन्क्रीज आहे, डिक्रीज आहे, रेड सिम्बॉल्स मध्ये शो करतात वरती टॉपला. ठीक आहे. यांना तुम्ही एडिट कुठून करू शकता, इथून व्हिज्युअलायझेशन मध्ये जाऊन इकडून तुम्ही एक्स एक्सेस वाय एक्सेस ज्या पण हिशोबाने तुम्हाला साईज वगैरे. आता इथले जे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट मला दिसत नाहीयेत प्रॉपरली, राईट. मग मी इथून त्याची साईज वाढवू शकतो. ठीक आहे. किंवा मग त्यांना बोल्ड करू शकता तुम्ही तुमच्या याच्या हिशोबाने. ठीक आहे. देन त्यानंतर आता याच्यामध्ये अजून ऑप्शन्स असतात की टूल टिप म्हणून एक ऑप्शन आहे. आता टूल टिप कसं युज करणार आपण, एक्झाम्पल हे दोन्ही मी रिमूव्ह करतो इथून आणि सेल्सचा डेटा आपला ऑन करतोय. याच्यामध्ये डील साईज मी टाकतोय वाय एक्सेस मध्ये अँड वेट क्वांटिटी ऑर्डर टाकतोय वाय एक्सेस मध्ये अँड डील साईज मी टाकतोय ब्रेकडाऊन एक्स एक्सेस. विथ दॅट स्टेटस and bill size. बरोबर. Just आता इथे बघा, हा जो ग्राफ क्रिएट झाला त्याच्यामध्ये ऍक्च्युअली इथे वरती हा जो कॅटेगरी ऑप्शन आहे तो हाईड झाला होता म्हणून ते प्रॉब्लेम होतो. सो इथे काय प्रॉब्लेम सीन काय आहे, आपला जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये इकडे तुम्हाला मीडियम, ऑदर अँड कॅन्सल, इन प्रोसेस, रिझॉल्व, होल्ड किती आहेत आणि शिफ्ट किती आहेत
हे तुम्हाला डील साईजच्या हिशोबाने डेटा शो करतोय. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुमचे मोस्ट ऑफ जे तो मीडियम साईज, याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईजेस दिले आहेत आणि मीडियम, स्मॉल आणि लार्ज. ओके, जे आपले प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांचं जे पण शिफ्टिंग प्रोग्रेस आहे ती इथे आपल्याला दिलेली आहे. आता ऑर्डरमध्ये युजल नॉर्मल कलर दिसत आहे, बट कॅन्सल, इन प्रोग्रेस हे जे आहे हे होल्ड ऑन हे जास्त आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातच सेकंड वाल्यामध्ये जर आपण बघतोय तर स्मॉल वाल्यामध्ये डिस्प्युटेड ग्रीन लाईन मध्ये दिसते, म्हणजे ती प्लस पॉझिटिव्ह व्हॅल्यू मध्ये आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज मध्ये आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये अगेन तुम्हाला एडिटिंगचा पार्ट आहे इकडे, ज्याच्यामधून तुम्ही इथून त्याचे साईज सेट करू शकता. आता हे जे इथे दिसतंय बघा तुम्हाला 40K 30K हे जे दिसतंय ना एक्स ऍक्सेस मध्ये, सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर. ओके, हे इकडे जे क्लिक होत आहे ना तुमच्या स्क्रीनवरती, हा, तर हे काय आहे 30K 40K ह्याच्या हिशोबाने दाखवतात इथे. ठीक आहे. मग तो कॅल्क्युलेट कसं करणार, ओव्हरऑल जी पण अमाऊंट असेल ती 30K आणि 40K हिशोबाने कॅल्क्युलेट करणार. ओके, मग समजा तुमच्या डेटामध्ये लार्जेस्ट टू लार्जेस्ट अमाऊंट असेल 1000, तर मग तो 30K हिशोबाने ऑफकोर्स हे ग्राफ रॉंग होईल, बिकॉज ऑफ ती अमाऊंट जास्त आहे जी आपण लिमिट सेट केली आहे आणि इथे जी दिसते ती अमाऊंट कमी आहे त्याच्यामुळे. मग त्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अगेन व्हिज्युअल्स मध्ये इथे येऊन वाय एक्सेस ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये मिनिमम साईज जी आहे ती तुम्हाला तुमच्या मनाच्या हिशोबाने समजा 200 2000 3000 ही सेट करायची आहे तुमच्या ग्राफ डेटाच्या अकॉर्डिंग. ही सेट केल्यानंतर तुम्हाला मग इथे ग्राफमध्ये थोडासा चेंजेस, एक मिनिट. आता हे जे आपण ऑन केलेलं आहे याच्यामधलं जर ह्या डेटामध्ये बघा इथे कुठे गेलं, स्टेटस ऑर्डर्स, कुठे स्टेटस, इथे बघा हार्डली आपले ऑर्डर कितीपर्यंत आहेत, विदिन 100 आहे, राईट. आणि आपण तिथे अमाऊंट काय सेट केली आहे 2000. ऑफकोर्स मग ती अमाऊंट तिथे कमीच दाखवेल, राईट. आणि ग्राफ आपला इकडे रॉंगच दाखवेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक करू शकता की याच्यामधले काही चेंजेस तुम्ही लाईक शिफ्ट करू शकता. स्टेटस काढून त्याच्या जागी सम ऑफ क्वांटिटी ऍड करून देन मग स्टेटस तुम्ही खाली ऍड करून चेक करा. इफ जर तुमच्या ग्राफमध्ये चेंजेस दिसत आहेत तर देन ओके. इफ जर नाही ऍडजस्ट होत आहेत स्टील, तर मग याच्यातनं दुसरे कोणते तरी एखादी अमाऊंट त्याच्यामध्ये घेऊन बघा. जसं आपण याच्यामध्ये लिजन घेतला होता, आठवत आहे? लिजन काय स्पेसिफिक करत होता की लाईक ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थच्या किती सेल्स आहे ते आपल्याला याच्यामध्ये ते शो करत होता. म्हणजे स्पेसिफिकेशन सेम प्रोडक्टच्या डिफरंट डिफरंट कॅटेगरीज डिफरंट डिफरंट रिजन मध्ये किती स्पेसिफिकेशन झालंय ते आपण त्याच्यामध्ये बघू शकत होतो. मग ते तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. आता याच्यामध्ये लिजन ऑप्शन नाहीये, याच्यामध्ये टूल टिप एक ऑप्शन आहे एक्स्ट्रा फीड ऍड करण्यासाठी तुम्हाला. मग तिथे तुम्ही दुसरी कोणती जर गोष्ट तुम्हाला त्या हिशोबाने जर बघायची आहे, जसं आता एक्झाम्पल प्रोडक्ट आयडी ऑर्डर घेतला आपण, नाही ऍडजस्ट होत आहे प्रोडक्ट country wise. आता याच्यामध्ये जे मी व्हिज्युअल्स ऍड केलेत, हा जो ऑप्शन ऍड केलाय क्वांटिटी ऑर्डर रेट, याच्यामध्ये काय होतंय की एक हिरार्की क्रिएट होते, राईट, ऑर्डर डेटच्या हिशोबाने. तो इकडे आपल्याला जे आपल्या डेटामध्ये जे सम ऑफ क्वांटिटीज वगैरे येत आहेत याच्यामध्ये तो आपल्याला ऑर्डर वाईज शो करेल. बट या आता हा जो वॉटरफॉल चार्ट असतो ना, याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम ऑर्डर डेटच्या ज्या क्वांटिटीज असतात त्या क्वांटिटीज प्रॉपरली शो नाही करत. ज्याच्यामध्ये हे जर तुम्हाला क्लिअरली बघायचं असेल तर आपण स्कॅटर्ड प्लॉट चार्ट तिकडे घेऊ शकतो. ओके, हा फर्स्ट ग्राफ झाला. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी ऍड करून दाखवतो. नवीन पेज. आता इथे स्कॅटर्ड प्लॉट घेतोय मी डेटच्या हिशोबाने तुम्हाला दाखवायला. ठीक आहे. स्कॅटर्ड प्लॉट जेव्हा मी ऍड करतोय तर याच्यामध्ये अगेन माझा स्कॅटर्ड प्लॉटचा एक वेगळा डेटा आहे.
चष्मा लागला वाटतं मला. डायरेक्ट ट्रान्सफॉर्म करतोय बिकॉज या सगळ्या डेटामध्ये तुम्हाला काही क्वेरीजची गरज नाही आहे क्वेरीमध्ये जायची. आता हा ग्राफ कसं दिलं ते बघा. इथे डेज दिलेले आहेत आपल्याला. ओके, डे 1 to टोटल आपल्याकडे 100 डेज आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट दिलेली आहे त्यांनी आपल्याला, आणि सेल्स फिगरिंग मध्ये लाईक सेल्स किती झाले ते दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट डेला फर्स्ट डेला मी ऍडव्हर्टायझिंग वरती खर्च केलाय 34,112 रुपये, आणि माझं सेल्स झालंय 78,247. ओके, सो हे जे डेटा दिले त्यांनी, समजा तुम्हाला इन फ्युचर असा डेटा देऊ शकतात की लाईक फाइंड आउट करून दाखवा मला की कोणत्या दिवशी सेल्स कमी आहे आणि कॉस्ट जास्त एक्सपेन्स आहे, किंवा सेल्स जास्त आहे आणि ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्स कमी आहे. ओके, असं तुम्हाला कंडिशन देऊ शकतात ते लोक. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्हिज्युअल्स मध्ये तो ग्राफ घेऊन पॉवर बीआय मध्ये यायचा, डेटा घेऊन पॉवर बीआय मध्ये आल्यानंतर पॉवर बीआय मध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला फर्स्ट स्कॅटर्ड प्लॉट घ्यायचा आहे, देन हे डेटांना मिनिमाइज करायचं इथून, आणि हा डेटा ऑन करायचा. आता याच्यामध्ये आपल्याकडे व्हॅल्यूज आहे, एक्स एक्सेस आहे आणि वाय एक्सेस आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय घेऊ शकता, ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस इन डेज, सेल्स फिगर, हा जो ग्राफ क्रिएट झालाय याच्यामध्ये बघा, ह्याला थोडं समजायला थोडंसं कन्फ्युजिंग असेल तुम्हाला. आता इथे हा जो फर्स्ट दिसतोय ना, हा कॅल्क्युलेट कसा केला जातो ना, बेसिकली इथे बघा सम ऑफ सेल्स फिगर आहे खालच्या लाईन मध्ये, राईट, आणि वरच्या लाईन मध्ये सम ऑफ ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट आहे. म्हणजे दोन्हींचे झिरो ऍक्सिस इथे आहेत आपले. ठीक आहे, इथे ह्या कॉर्नरला. ठीक आहे, इथून स्टार्ट होतंय की सेल्स 20K, 40K, 60K. आता हे जे आहेत, ही लाईन आपली येते 20K कॅटेगरीमध्ये, ही लाईन आपली येते 40K कॅटेगरीमध्ये, आणि ही लाईन आपली येते 60 to 80% कॅटेगरीमध्ये, आणि ही येते अबाव 80%. म्हणजे हा सेल्स आपला असा जातो, ह्या साईजने इकडे पळत जातो. ठीक आहे, अँड जो ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट आहे तो कसं होतोय, इथून 0, 10K, 20K, 30K अँड 40K एक्सपेन्सेस वाईज. ठीक आहे, आता आपण जर इथे चेक करायला गेलो ना, डे नंबर 25 याच्यामध्ये, आता आपल्याला इथे सी, जर कर्सर तुम्ही होल्ड करताय त्याच्यावरती, तर तो सांगेल डे 25 ला सम ऑफ सेल्स फिगर होता 39,581 रुपीज, आणि ऍडव्हर्टायझिंग होता 38,158 रुपीज. मीन्स ऑलमोस्ट ब्रेक इव्हन पॉइंट वरती आहे. ठीक आहे, इफ तेच जर तुम्ही इथे बघताय याच्यावरती, तर तो काय सांगतो, डे 84 ला सेल्सचा फिगर होता 16,648, आणि ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट होता 7,710. मीन्स ऑलमोस्ट डबल आहे प्रॉफिट, है ना. अँड इफ जर तुम्ही ह्या पॉइंट वरती कर्सर ठेवून बघता डे 45, तर तो सांगतोय ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट याच्यामध्ये आपली फक्त 15,922 होती, आणि सेल्स आपला झाला होता 85,747. मीन्स इथे आपला प्रॉफिट जास्त झालेला आहे. मग हे असं डेटा क्रिएट, ह्याचा ग्राफ क्रिएट करून तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा सेल्स वगैरे फाइंड आउट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सेल मध्ये करत होतो, फिल्टर लावून करत होतो डेटच्या हिशोबाने, किंवा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेट केलं तर तिकडे होऊन जात होतं. बट ऑफकोर्स पॉवर बीआयचं नावच व्हिज्युअलायझेशन टूल आहे, त्याच्यामध्ये आपण व्हिज्युअलाइज करून बघतो की कुठल्या रिजन मध्ये प्रॉफिट जास्त आहे, कुठल्या डेला प्रॉफिट जास्त आहे, आणि कुठल्या मंथ मध्ये प्रॉफिट जास्त झालेलं आहे, हे तुम्ही इकडे बघू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याच्यामध्ये एडिटिंगच्या पार्ट मध्ये जाताय ना, तर इकडे अगेन तुम्हाला एक्स एक्सेस वाय एक्सेसचे रेंज सेट करायला ऑप्शन दिसतात. देन मग तुम्हाला ग्रीड लाईन्स मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, जसं आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलं होतं. देन अगेन याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे, मार्कर. हा, आता इथे तुम्ही ऑल कॅटेगरीज वाईज तुम्ही डिफाईन करून बघू शकता. म्हणजे पर्टिक्युलर एक एक डेला पण तुम्ही कलर चेंज करून बघू शकता, की मला फर्स्ट डेचा कलर पाहिजे रेड,
मग तो तुम्ही इथून काढून कलर चेंज करू शकता. मला सेकंड डेचा कलर पाहिजे ब्लू, मग ते तुम्ही चेंज करू शकता. इधर इफ तुम्ही ऑल ठेवताय तर तो काय होणार, सगळ्या दिवसाचं सेम तुम्हाला दाखवणार. देन त्यानंतर इथे कलर्स मध्ये जाऊन तुम्ही ते कलर चेंज करू शकता. इफ तुम्हाला ब्लू मध्ये नको आहे, तुम्हाला रेड मध्ये दाखवायचं, ऑरेंज मध्ये दाखवायचं आहे. आता इथे मी फर्स्ट डे सिलेक्ट करून ऑरेंज केलं म्हणून इथे फक्त फर्स्ट डेच ऑरेंज झालं. बाकी सगळे ऍज युजल दिलेले आहेत त्यांनी. ओके. देन त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट याच्यामध्ये काय करायची आहे ना, हे काय करतंय, समराईज करतोय. मीन्स लाईक सम काढतोय तो टोटल जेवढे सेल्स आहेत आपले, त्यांना तुम्हाला फक्त इथे येऊन दोन समराईज करायचे आहे. ओके. अजून एक इथे चेंज करायचं आहे. समराईज अँड देन मग इथून व्हॅल्यूज मध्ये तुम्हाला थोडे चेंजेस करायचे आहेत. लाईक आता बघा, जे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं, फिल्टर मध्ये गेल्यानंतर जो सांगितलं ना मी तुम्हाला, प्रत्येक डेचं तुम्ही चेंज करून बघू शकता. मग तो आता तिथे जाऊन प्रत्येक डे वाईज तुम्ही रिपोर्ट चेंज केली ना, तर तुम्हाला खूप टाइम लागेल, राईट. मग त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे डेजला डायरेक्ट तुम्ही लिजन म्हणता. लिजन मीन्स काय, प्रत्येक दिवसाचं स्पेसिफिकेशन करून देतो. म्हणजे तुम्हाला तिथे कलर पण अप्लाय करायची गरज नाही, काही तेवढा एफर्ट घ्यायची गरज नाही. तो ऑटोमॅटिक तुमच्या डेटामध्ये चेंजेस करू. क्लिअर आहे? दोन्ही ग्राफ्स क्लिअर आहेत. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये जे असाइनमेंट दिले होते, त्या असाइनमेंट मध्येच ही पण ऍड करून घेतली. ठीक आहे. हे प्रत्येक जे पण रिपोर्ट्स असतील ना, आणि मेक शुअर ट्राय करा की इथेच तुम्ही हे प्रॅक्टिस करा. बिकॉज ऑफ फर्स्ट तर जे डाऊट्स येतील ते मी क्लिअर करू शकेन. सेकंड थिंग हे आहे की जेव्हा मी ओव्हरऑलचे तुम्हाला मार्क्स देईन त्यावेळेला ते मला इझी पडेल. इथल्या इथेच आता तुम्ही जसं विद्यमान घरी करतात, राईट. मग घरी तुम्ही केल्यानंतर त्याच्यात आपण शेअर नाही करू शकत, बिकॉज आपण फ्री व्हर्जन यूज करतो. सो ते प्रॉब्लेम होऊ शकतात. दुसरा तुमचा लॅपटॉपचा तर 19-20च चालू आहे. मग ते बोलून घ्या आणि करून घ्या, ते बेटर राहील. ठीक आहे. दोन्ही ग्राफ समजले?